मागच्या तासाला आपण तृतीय मंडलातला पहिला पाठ बघितला होता आणि त्या पाठाच्या बद्दल त्या पाठातील बरीचशी माहिती आपण म्हणजे जवळजवळ घेतलेली होती. सर्व काही आता तो पाठ संपलेला आहे. त्यावर आधारित एक प्रश्न पण तुम्हाला मी दिलेला होता संदर्भासह स्पष्टीकरणाचा. आता मला एक असं वाटतं आहे की हा जो श्लोक आहे तुम्हाला दिलेला त्या पाठामधला तुमच्या समोर असलेला, ओतूर बिडालो मार्जारो वृषदंशकः आखुभुक, हे जे शब्द आहेत त्यांची वृत्ती दर्शविणारे आणि त्यांचा अर्थ व्यक्त करणारे, काही ठिकाणी वृत्ती दर्शवलेली आहे, काही ठिकाणी त्यांचा अर्थ व्यक्त होणारा असा तो शब्द आहे. मांजर, मांजरासाठी जो आहे ओतूर बिडालो मार्जारो वृषदंशकः आखुभुक. बिडालः ओतुः, हे जे आहे ओतुः बिडालः, तर उंदीर, वृषः ओतुः आखुभुक. भुक म्हणजे खाणे, जो उंदीर खातो तो प्राणी. वृषदंशकः मारतो, दंश करून मारतो. वृषदंशकः वृष. मार्जारः मार्जारः, त्यात काही वेगळा असा शब्द सांगण्यासारखा अजून आलेला नाहीये. त्यामध्ये मार्जारः हा मांजर असा त्याचा अर्थ आहे. कौलेय, आता हे झालं मांजरा संबंधीचं. मांजरांचे, मांजर, मार्जारः. ओतूर बिडालः, ओतूर बिडालः वृषदंशकः आखुभुक. वृषदंशकः उच्चार करताना लिहून घ्या, हे अक्षर बारीक वाटेल तुम्हाला. आणि आखुभुक, आखुभुक यामध्ये आलेले जे शब्द आहेत हे आखू, ओतू, वृष, वृषदंशकः, द वर आहे बरं का हा अनुस्वार. वृषदंशकः यातले जे शब्द आहेत पहिले ओतुः, वृषदंशकः, आखुभुक, यांचा अर्थ तुम्हाला मी आता सांगितलेला आहे. कौलेयकः म्हणजे कुत्रा, सारमीयः म्हणजे कुत्रा, कुक्कुरः कुत्रा, मृगदंशकः मृग म्हणजे प्राणी. मृगदंशकः. शुनकः तसाच शब्द आहे शुनकः म्हणजेच कुत्रा. श्वा म्हणजे कुत्रा. भषकः हा जो शब्द आहे भषणम म्हणजे भुंकणे, म्हणजे भषकः म्हणजे भुंकणारा. विश्वद्रुमः चा अर्थ आहे शिकारी कुत्रा. अलर्कः म्हणजे पिसाळलेला कुत्रा, असे याचे अर्थ आहेत. या श्लोकामध्ये आले जे काही शब्द आलेले आहेत शब्दार्थांमध्ये त्याचे अर्थ आलेले नाहीयेत. ह्या शब्दांचे ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता तो श्लोक अजून चांगला तुम्हाला समजेल असे मला वाटते आहे. इथे आपला हा पाठासंबंधीचा महत्त्वाचा भाग संपलेला आहे आणि आता आपण आजच्या तासाला नवीन मंडलातील नवीन पाठ बघणार आहोत. जो पाठ हा तुमच्या ते जे रिकाम्या जागा भराय ना पर्यायी शब्द निवडा
त्यासाठी असलेला तो पाठ आहे. कोणता आहे बघा. आधी मी चतुर्थ मंडलाचे नाव लिहिते आणि तो पाठ जो आहे चतुर्थ मंडलम, चतुर्थ मंडलम. चतुर्थ मंडलम त्याचं काय नाव आहे. चौथ्या मंडलातील हा जो भाग आहे पाठाशी संबंधित असणारा त्याचा जो भाग आहे त्याचं नाव आहे साहित्य परिचय. साहित्य परिचय. बघा या नवीन अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला काय नवीन आढळते आहे. साहित्य परिचय आणि त्यामध्ये भारतविद्या, हे भारतविद्या एवढं मोठं अक्षर मी काढलेलं आहे बघा. तुम्हाला कळेल असे मला वाटते. आणि नाही तर माझ्या उच्चारानुसार मी म्हटलं ना शुद्ध लेखनाचा पण सराव होईल. आणि मग पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही बघायचं हे आपलं लिहिलेलं किती शुद्ध आहे. नसेल तर ते शुद्ध करायचं आहे. नुसतंच बघून सोडायचं नाहीये, तर ते शुद्ध पण करून घ्यायचं आहे. बघा चतुर्थ मंडलम मधला साहित्य परिचय नावाचा हा पाठ आहे आणि ह्या पाठामध्ये आपल्याला भारतविद्या बघायची आहे. भारतविद्या हा पाठ पाहायचा आहे. आणि ह्या भारतविद्या पाठामध्ये पुन्हा ठळक अक्षरामध्ये काही शब्द दिलेले आहेत, ते पण लक्षात ठेवायचे आहेत. अ आ इ ई उ ऊ आणि ऋ, ऋषीचा ऋ असे पुन्हा त्याचे ठळक मुद्दे करण्यात आलेले आहेत. एक एक मुद्दा मी लिहीन आणि ते तुम्हाला लक्षात ठेवावयाचे आहेत. ते मुद्दे, त्यावर प्रश्न काय आहे, यावर असणारे प्रश्न म्हणजे काय आहे तर बघा. भाषा अभ्यास मध्ये उचितम विकल्पम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. वस्तुनिष्ठ प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न या पाठावर आधारित असणार आहे. म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक तो पाठ वाचावा लागणार आहे. आपण बघूया या पाठात काय म्हटलेलं आहे. चतुर्थ मंडलम भारतविद्या. भारतदेशस्य प्राचीनेतिहास संस्कृत विषयिणीं या ज्ञानशाखा सा भारतविद्या इति नाम्ना विख्याता. बघा आता पुन्हा एकदा मी वाचते आहे. भारतदेशस्य, भारतदेशाचा प्राचीन इतिहास, प्राचीन इतिहास, संस्कृती विषयिणी या ज्ञानशाखा, प्राचीन भारताचा इतिहास, संस्कृती या विषयीची जी ज्ञानशाखा आहे तिला भारतविद्या असे म्हटलेले आहे. ती भारतविद्या नावाने प्रसिद्ध आहे.
ही ज्ञानशाखा कोणती? भारताचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती या विषयीची जी ज्ञानशाखा आहे ती कोणती? तिला काय नाव दिलेलं आहे? भारतविद्या. या शाखेला भारतविद्या असे नाव देण्यात आलेले आहे किंवा या नावाने ती प्रसिद्ध आहे. प्राचीन भारतवर्षस्य भाषिक, साहित्यिक, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीयादीनां सर्वेषाम् अंगानां सम्यक् अध्ययनं भारतविद्यायां समाविष्टम्. कोणकोणते विषय आहेत बघा? भारतविद्येमध्ये कोणकोणते विषय आहेत? भाषिक, भाषा विषयक, एक एक लिहून घ्यायचं बोलत असताना मी. भाषिक, भाषाविषयी. साहित्यिक, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय. किती झाल्या बघा? 1 2 3 4 5 6 आणि 7. या भारतविद्येमध्ये ह्या 7 विषयांचा अंगानाम म्हटलेला आहे. या 7 अंगांचा अभ्यास समाविष्ट आहे. भारतविद्या म्हटलं की तुम्हाला या सर्वांचा अभ्यास करावयास मिळेल किंवा या सर्व विद्या पाहावयास, हे सर्व विषय पाहावयास मिळतील. प्राचीन भारतस्य इतिहासस्य अन्वेषणं, सुसंगता रचना तथैव भारतीय संस्कृति प्रवाहस्य समालोचनम् इति भारतीय विद्यायाः प्रयोजनम्. किं प्रयोजनं? भारतीय विद्यायाः प्रयोजनं किम् अस्ति? प्राचीन भारतस्य इतिहासस्य अन्वेषणं, संशोधन. सुसंगता रचना आणि भारतीय संस्कृती प्रवाहस्य समालोचनम, हे या विद्येचे प्रयोजन आहे. उद्देश, कशासाठी ही विद्या आपण अभ्यासणार आहोत. भारतविद्यायाः परिक्षेत्रम् अतीव विस्तीर्णम्. हा विषय फार मोठा आहे. तस्याः बहुविधाः शाखोपशाखाः सन्ति. भारतीय विद्यांच्या आता या भारतीय विद्येच्या शाखा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्या आहेत एकूण 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 शाखा आहेत. तस्याः बहुविधाः शाखोपशाखाः सन्ति. तासु कश्चन अत्र निर्दिष्टाः. नाणकशास्त्रम, पहिलं जी शाखा पहिली आहे त्याला हे नाव देण्यात आलेलं आहे आणि नाणकशास्त्रम, बाणाचा ण, नाणक
शास्त्रम, नाणकशास्त्रम, हा पहिला, ही पहिली शाखा. यात काय म्हटलेले बघूया. प्राचीन भारतस्य इतिहास विषये नाणकशास्त्रस्य स्थानम अतीव महत्वपूर्ण. आता आपल्याला संशोधन करायचं आहे. संशोधनासाठी उपयुक्त असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. त्यावरून मग निष्कर्ष काढले जातात ना, त्याचा अभ्यास केला जातो, त्यावरून निष्कर्ष काढले जातात. काळ म्हणजे कधीचा आहे, किती प्राचीन आहे, किती आधुनिक आहे, किती काय, त्या संबंधीची माहिती ही काढली जाते. याचा अभ्यास करून नाणक प्राचीन नाणकानां अध्ययनं कृत्वा जेम्स प्रिन्सेप अनेन ब्राह्मीलिपि विशदीकृता शक, क्षत्रप, कुषाण, सातवाहनादीनां राजवंशानां मालव, शिबिः, यौधेयादीनां गणक राज्यानां तथा संघ निगम जनपदे पदादीनां परिचयः तैः सर्वैः स्वकाले प्रचालितैः नाणकैः एव जातः. 1837 हे वर्ष. 1837. ख्रिस्ताब्द प्राचीन नाणकानां अध्ययनं कृत्वा. या काळामधील 1837 या काळामधील नाणी यांचा अभ्यास केलेला आहे. कोणी? जेम्स प्रिन्सेप अनेन ब्राह्मी लिपी विशदीकृता. जेम्स प्रिन्सेप याने ब्राह्मी लिपी विशदीकृता, विशद केली, सांगितली. ही ब्राह्मी लिपी कशी असते, ब्राह्मी लिपी बद्दलची माहिती ह्या जेम्स प्रिन्सेपने दिलेली आहे. शक, क्षत्रप, कुषाण, सातवाहनादीना हे राजवंश आहेत. राजवंश आहेत. नाणकांचा, नाण्यांचा अभ्यास करून त्याने काय केलेलं आहे बघा. शक पूर्ण आहे, हलंत नाही आहे, क्षमस्व. लेखन दोषः अभवत् अत्र. शक न हलंत क अक्षर हलंत नाही, म्हणजेच व्यंजन नाही, तर ते पूर्ण अक्षर आहे. शक हे पूर्ण अक्षर आहे, व्यंजन नाही. जे व्यंजन आहे त्याला आपण हलंत असे म्हणतो, तर ते व्यंजन नाही. शक हे वंशाचं नाव आहे, राजवंशाचे नाव आहे शक. क्षत्रप, कुषाण, सातवाहन इत्यादी राजवंश आहेत. कुणाकुणाची माहिती दिली आहे. शक, क्षत्रप,
कुशाण, बाणाचा ण, कुशाण. मग सातवाहन, सातवाहन. इत्यादी. इत्यादी. राजवंश, मालवाशिभिः यौधेयानाम्, गणराज्यानां तथा संघ, निगम, जनपद आदीनां परिचयः तैः सर्वैः स्वकाले प्रचलितैः नाणकैः एव जातः. प्रचलितैः नाणकैः. प्रचलित त्या काळामध्ये वापरात येणाऱ्या, वापरल्या जाणाऱ्या नाणकाबद्दल त्यांनी सर्व काही माहिती दिलेली आहे. सर्वैः स्वकाले प्रचलितैः नाणकैः एव जातः. तैः तो परिचय, त्यांचा जो परिचय आहे, त्यांनी जो परिचय आहे दिलेला आपला स्वतःचा, तो कशाच्या माध्यमाने? नाणकाच्या. नाणकाच्या माध्यमातून व्यवहारात असणारी नाणी त्या काळामध्ये कशी होती त्यावरून तो राजवंशाचा परिचय आपल्याला होत असतो. गुप्तकालः सुवर्णकालः इति यदुच्यते तस्य प्रतीतिः तत्कालीनैः सुवर्णनाणकैः एव जायते. गुप्तकाळ, सुवर्णकाळ हे जे काही आपण म्हणतो त्याची प्रचिती ती जी आहे ते तत्कालीन सुवर्ण नाणकैः एव जायते. सुवर्णकाळ कशावरून म्हणतो? सुवर्ण, सोन्याचा वापर जास्त प्रमाणात केला जायचा. सुवर्णकाळ म्हटलेला आहे ज्या काळामध्ये सोने मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते त्याला सुवर्णकाळ म्हटलेला आहे. गुप्तकाळ, सुवर्णकाळ वगैरे. गुप्त राजवंश, त्यांची सत्ता, गुप्त घराण्याची. रोमन नाणकानां उपलब्धिः भारत रोम वाणिज्यं सूचयति. रोमन नाणकाची उपलब्धता काय सांगते आहे? भारत रोम वाणिज्यं सूचयति. व्यवहार या देशांमध्ये होत होता. भारताचा व्यवहार, वाणिज्य म्हणजे व्यापार, व्यवहार, इथे व्यापार असा पण अर्थ आहे. एकच अर्थ व्यक्त करीत आहे. व्यवहार, व्यवहाराचे दोन अर्थ आहेत. व्यवहार इकडे भाषेसाठी वापरला जातो. संवादाचं जे माध्यम आहे, व्यवहार जो म्हणतो आपण, संवाद वगैरे, भाषा, शब्द यासाठी पण वापरला जातो व्यवहार हा शब्द. आणि इथे व्यवहार जो शब्द मी वापरला आहे तो आर्थिक बाबतीत आहे. वाणिज्य ज्याला आपण म्हणतो तो वाणिज्य, व्यापार, व्यवहार सुचवित आहे. रोमन नाणक. अस्मिन् शास्त्री डॉक्टर शोभना गोखले महोदयायाः योगदानं महत्त्वपूर्णम्. कुणाचं योगदान आहे? डॉक्टर शोभना गोखले महोदयाः. महोदयायाः. डॉक्टर शोभना, शोभना न, शोभना गोखले
शोभना गोखले महोदयायाः षष्ठी विभक्ती. महोदया आकारांत शब्द आहे. स्त्रीलिंगी आकारांत शब्द महोदया आणि षष्ठी विभक्ती यांचे योगदान हे सांगण्यासाठी महोदयायाः योगदानम महत्त्वपूर्णमस्ति. आज आपण इथपर्यंतच पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण काय काय पाहिलेलं आहे बघा. हा या ठिकाणी ही जी शाखोपशाखा म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये पहिली शाखा जी आहे नाणकशास्त्रम. नाणकशास्त्राविषयीची आलेली माहिती आहे. नाणकशास्त्राकडून शास्त्राच्या मुळे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कळालेल्या आहेत, ते कधी ह्या शास्त्राचा अभ्यास, हे शास्त्र याचा जो संबंध आहे तो इसवी सन काय सांगितले, ख्रिस्ताब्दे 1837 जे आहे, ख्रिस्ताब्दामध्ये 1837 या वर्षामध्ये या काळापासून प्राचीन कालानाम अध्ययनम कृत्वा कोणी केलेलं आहे, जेम्स प्रिन्सेप. जेम्स प्रिन्सेप हे पण नाव एखाद्या वेळेस तुम्हाला येऊ शकतं रिकाम्या जागा भरासाठी. जेम्स इकडे कुठेतरी वर लिहिते मी, दिसेल ना, जेम्स प्रिन्सेप. न आहे हा, प्रिन्सेप. जेम्स प्रिन्सेप हे एक नाव तुम्हाला लक्षात ठेवावयाचे आहे. 1 मार्क मिळून जातो, है की नाही. रिकाम्या जागा भरा, योग्य पर्याय निवडा, या प्रश्नांसाठीची ही तयारी आहे. या भारत विद्या या पाठामध्ये आपण आज काय काय पाहिलेलं आहे, तर भारत विद्या नावाने प्रसिद्ध असलेली ज्ञान शाखा, ती जी ज्ञान शाखा आहे कोणत्या विषयाचं ज्ञान आहे, प्राचीन इतिहास, भारत देशाचा प्राचीन इतिहास, संस्कृती याविषयी जी ज्ञान शाखा आहे ती भारत विद्या या नावाने प्रसिद्ध आहे. मग त्याचं आपण प्रयोजन पाहिले. या विद्येचे प्रयोजन काय आहे, भारतीय विद्यायाः प्रयोजनम काय सांगितलेलं आहे, इतिहासाचे अन्वेषण म्हणजे संशोधन, सुसंगत रचना, भारतीय संस्कृती प्रवाहाचे समालोचन. आणि एक आपण पाहिलेले की यामध्ये काय काय विषय आहेत. विषय कोणकोणते विषय आहेत, प्राचीन भारतवर्षस्य भाषिक साहित्यिक भौगोलिक आर्थिक सामाजिक राजकीय, हे 7 विषय. हे 7 विषय. त्यानंतर शाखा उपशाखा यांची नावं पण मी तुम्हाला सांगितली असतील, नसतील तर पुन्हा एकदा सांगते. नाणकशास्त्रम, प्रतिमा विद्या, मूर्ती विज्ञानम, हे ऑब्लिक म्हणजे पर्याय, प्रतिमा विद्या किंवा मूर्ती विज्ञानम, हस्तलिखित शास्त्रम, पुराभिलेख विद्या, स्थापत्य शास्त्रम, वास्तुकला, बृहत्तर भारत विद्या, पुरातत्व शास्त्रम, एक राहून गेला असेल कदाचित, पुरातत्व शास्त्रम. या पानावर 5 आहेत नाव, या पानावर 2 नाव आहेत. 60 पान नंबर 60 आहे. या 60 नंबरच्या पानावरील आपण भारत विद्या याविषयी आज सुरुवात केलेली आहे या पाठाला. उर्वरित भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबूया.